फळांचा राजा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या आंब्याचा सीझन आता सुरू झाला. त्याची गोड चव आणि त्याचा सुगंध हा न विसरण्याजोगा आहे, त्यामुळे तो सर्वांच्याच पसंतीचा आहे. पण सर्वांनाच हा आंबा खाता येतो का? जसे की डायबिटीस रुग्ण, कारण या रुग्णांना गोड खाण्यास मनाई असते. हे रुग्ण आंबा खाऊ शकतात का? जाणून घेऊयात. आंब्यामध्ये नैसर्गिकरित्या साखर असते, ज्यामुळे रक्तातील साखरेची पातळी इतर प्रकारच्या साखरेपेक्षा किंचित कमी होऊ शकते, असं तज्ज्ञांचं म्हणणं आहे. आंबा गोड असतो आणि तरीही त्यात भरपूर प्रमाणात कार्बोहायड्रेट सुद्धा असतात, ज्यामुळे रक्तातील साखरेची पातळी वाढू शकते, असं तज्ज्ञांकडून स्पष्ट करण्यात आले. असं असलं तरी प्रश्न हाच उरतो की डायबिटीस रुग्ण आंबा खाऊ शकतात का नाही? तज्ज्ञांच्या मते डायबिटीसचे रुग्ण आंबा खाऊ शकतात, मात्र मर्यादित प्रमाणातच. त्याचबरोबर जर एखाद्याची शुगर लेवल नेहमीच जास्त असेल तर त्यांनी आंबा खाणं टाळावं. जर योग्य प्रमाणात डायबिटीस रुग्णांनी आंबा खाल्ल्यास त्यांची शुगर लेवल कंट्रोलमध्ये राहू शकते. तुमच्या दररोजच्या औषधांच्या प्रमाणावर देखील तुमचं गोड खाण्याचं प्रमाण हे अवलंबून असतं. यासह जर तुम्ही आंबा खाणार असाल आणि आंबा खाताना त्यासोबत हाय कार्ब असलेले खाद्यपदार्थ खाणार असाल तर ते टाळा. उदाहरणतः मैदा, पास्ता किंवा ग्लायसेमिक इंडेक्स जास्त असणारी मिठाई. यासह तज्ज्ञांच्या मते एक वेळ प्रमाणात आंबा खाल्लात तर ठीक, पण आंब्याचा शेक पूर्णपणे टाळावा, कारण यात साखरेचं प्रमाण हे जास्त असतं.